फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा यांना अभिवादन करून ज्यांनी या विस्थापितांना प्रस्थापितांना सत्तेमध्ये सामावून घेऊन सत्तेच्या प्रवाहामध्ये आणलं आणि ती विषमतेची दरी दूर केली, असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी वंदन करून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वतःच्या छातीचा कोट करून जे दिल्लीश्वरांना आडवे जात आहेत ते या महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर बांधवांनो, आज माझं भाग्य आहे का आदरणीय शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावर मला बोबड्या बोलात बोलण्याची संधी मी या ठिकाणी मिळाली आहे. परंतु एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जर 2024 ची निवडणूक जर मी बघितली तर ही निवडणूक आपल्या देशाच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य आणि प्रजातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला एक वेगळी दिशा देणारी निवडणूक आहे. आजपर्यंत आपण अनेक निवडणुका लढलो. प्रत्येक निवडणूक आपण लढत असताना हारणं किंवा जिंकणं हे दोनच परिणाम त्या ठिकाणी होते. ही निवडणूक जी लढवत असताना आपण स्वतःसाठी निवडणुकी लढल्या, स्वतःच्या हितासाठी मतदान केलं. थोडा तत्वनिष्ठ कार्यकर्ता असला तर त्यांनी स्वतःच्या पक्षासाठी निवडणूक लढली, पक्षाला मतदान केलं. त्याच्यापेक्षा कडवट जर एखादा तत्वनिष्ठ असेल तर त्यांनी ही निवडणूक स्वतःच्या तत्वनिष्ठ अधिष्ठित असलेल्या नेत्याला मोठं करण्यासाठी निवडणूक लढवली. परंतु बांधवांनो, गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने या हिंदुस्थानामध्ये कारभार सुरू आहे, हिंदुस्थान गोंधळण्याच्या परिस्थितीत आहे. प्रत्येक माणूस शेजारच्या माणसाकडे संशयाने आणि गोंधळाच्या वृत्तीने बघत आहेत. एका प्रकारे अस्थिरता या देशामध्ये आलेली आहे. आणि ज्या वेळेस सतत 10 वर्ष एखाद्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये अस्थिरता ज्यावेळेस निर्माण होते त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी हुकुमशाहीची पाळंमुळं रोवताना दिसतात, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि म्हणून बांधवांनो, मला या ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून वाटतं का 9-10 वर्ष ज्या भारतीय जनता पार्टी आणि बुरसटलेल्या गोमूत्रधारी हिंदुत्ववादी यांची सत्ता या भारत देशामध्ये आहे, निश्चितच हळूहळू या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टीची या भारतावर हुकुमशाही करण्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. आणि मग ज्यावेळेस एखादा हुकुमशाह स्वतःची सत्ता स्थापन करायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या साम्राज्याचे शक्तिस्थान काय काय आहे तो ते हेरण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शक्तिस्थानांना कुठेतरी नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून बांधवांनो, आपल्या भारताचा जर इतिहास बघितला तर आपल्या भारतामध्ये सामाजिक असो, शैक्षणिक असो, धार्मिक असो, कुठल्याही पद्धतीची क्रांती असो, स्वातंत्र्याची चळवळ असो, 3 राज्यांमधून सुरुवात झालेली आहे बांधवांनो. एक म्हणजे बंगाल, दुसरा पंजाब आणि तिसरा तुमच्या माझ्या छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र. आणि म्हणून 10 वर्षात जर तुम्ही बघितलं तर ममता दीदींची जर निवडणूक बघितली तर भारतीय जनता पार्टीने
तिथली बंगाली अस्मिता तहस नहस करून तिथे साम्राज्य कमवण्याचा प्रयत्न केला. परंतु बांधवांना अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटेल, बंगाल्यांनी त्यांची अस्मिता टिकवून धरली आणि भारतीय जनता पार्टीचे मनसुबे धुळीस मिळवले. दुसरं राज्य पंजाब. पंजाबचा आर्थिक कणा तिथला शेतकरी. शेतकऱ्यांच्या बाबतीत पंजाबला नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न झाला. काळे शेतकऱ्यांविरुद्ध कायदे आणले गेले. वर्ष दीड वर्ष त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. हजारो शेकडो शेतकरी बलिदान पावले. परंतु पंजाब्यांनी त्यांची अस्मिता शाबूत ठेवली आणि भारतीय जनता पार्टीला पंजाबच्या बाहेर हुसकून लावलं आणि स्वतःच्या अस्मितेची सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली. आणि मग नंतर या भारतीय जनता पार्टीच्या कुटील ब्रिलियंट अशा थिंक टँक मधून विषय आला का महाराष्ट्र कसा काबीज करायचा. पंजाब गेला, बंगाल गेला, महाराष्ट्र काबीज केल्याशिवाय या हिंदुस्थानावर भारतावर आपल्याला साम्राज्य कमवता येणार नाही. मग त्यांनी विचार केला महाराष्ट्राचं शक्तिस्थान काय. तर त्यांच्या विचारात असं आलं का गांधी घराण्याला मानणारा मतदार हा महाराष्ट्राचं शक्तिस्थान आहे. महाराष्ट्राचं दुसरं शक्तिस्थान सह्याद्री सारखा पाठी उभा असलेला आदरणीय शरदचंद्रजी पवारांसारखा आधार या महाराष्ट्राचं शक्तिस्थान आहे. तिसरं शक्तिस्थान महाराष्ट्राची अस्मिता स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्ती जपणारे ठाकरे कुटुंब या ठिकाणी आहे. आणि मग त्यांनी विचार केला तर षडयंत्र करूया. या तीन गोष्टींना आपण नेस्तानाबूत केलं तर महाराष्ट्राला नेस्तानाबूत करता येईल आणि पर्यायाने दिल्लीवर राज्य करता येईल. बांधवांनो, म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेना फुटली तर ठाकरे संपतील. ठाकरे संपले तर महाराष्ट्राची अस्मिता संपतील. आणि एखाद्या राष्ट्राची अस्मिता संपली तर त्याच्यावर हुकूमत करायला वेळ लागत नाही, म्हणून शिवसेना फुंकली. परंतु बांधवांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं बेनं, शेतकरी मुलगा आहे मी, शेतकरी भाषेत बोलतो, ठाकरेंचं बेनं फिनिक्स पक्षाप्रमाणे आदरणीय वंदनीय उद्धव साहेब ठाकरे त्या ठिकाणी फिनिक्स पक्षाप्रमाणे उडवले. आणि आज लाखोच्या सभेने त्या दिल्लीच्या तख्ताला दाखवू लागले की तुम्ही मला संपवू शकतात, परंतु ही मराठी अस्मिता संपवू शकत नाही. तिथे यांचा डाव फेल गेला. नंतर गांधी कुटुंबाची असलेली अस्मिता मतदार त्यांनी नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाणांच्या मुलाला फोडलं. परंतु तिथेही काँग्रेस मागे हटली नाही आणि शेवट त्यांनी प्रयत्न केला जो महाराष्ट्राचा कणखर सह्याद्री त्याला हलवण्याचा प्रयत्न केला. त्या आदरणीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष त्यांनी त्या ठिकाणी फोडला. परंतु बांधवांनो, शरद पवार सुद्धा कच्च्या मातीत खेळलेले नाही. मॅटवरची कुस्ती खोटी लबाडी करणारे कुस्तीगर नाही, ते अस्सल मराठी काळ्या मातीतले कुस्तीगर आहे. त्यांनी या दिल्ली तख्ताला दाखवून दिलं की ही मराठी अस्मिता माझ्याही मागे, दिल्लीचं तख्त आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर 2024ची निवडणूक हुकुमशाही विरुद्ध मराठी अस्मिता आहे, गद्दारी विरुद्ध खुद्दारीची निवडणूक आहे. जर हा देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर तुम्हाला तुमचं प्रजातंत्र टिकवलं पाहिजे. तुमचं प्रजातंत्र जर टिकवायचं असेल तर हा महाराष्ट्र टिकला पाहिजे. आणि तुमचा महाराष्ट्र टिकवायचा असेल तर बांधवांनो, हात जोडून पाया पडून सांगतो, ठाकरे, गांधी आणि पवार यांना तुम्हाला वरती आणलंच पाहिजे आणि त्यांचे उमेदवार निवडून दिलेच पाहिजे. त्याच्याशिवाय दिल्लीचं तख्त आपल्याला फोडता येणार नाही. आणि मला खात्री आहे, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ज्या ज्या वेळेस महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ करण्याचा प्रयत्न झाला, आपल्या नागराच्या फाळाच्या तलवारी झाल्या आणि दुश्मनांना तिथल्या तिथे गाडल्याशिवाय महाराष्ट्र राहिला नाही. आणि एवढीच आशा बाळगतो बांधवांनो, ज्यांनी महाराष्ट्राचा विश्वासघात केला, महाराष्ट्राचे वाघनख दाखवण्याची वेळ आलेली. आणि त्या 20 तारखेला मतदान रूपी वाघनख तुम्ही दाखवा. पवार साहेबांना, ठाकरे साहेबांना आणि गांधी कुटुंबाच्या मागे भक्कम उभे राहून एक संघ मराठी माणसाची एकजूट दिल्लीच्या तख्तापर्यंत धडकू द्या आणि पुन्हा एक वार प्रजातंत्राचं राज्य येऊ द्या. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद.